नुकता संताप महावितरण संदर्भामध्ये की डायरेक्ट तुम्ही त्यांना जिवंत असताना मेल्याचं स्वरूप दिलं, शिर्डी काढलेलं काय जिवंत आहे असं तुम्ही म्हणता. आमच्या हिशोबाने महावितरण ही पूर्ण मेलेली आहे. त्यांना काही नागरिकांची घेणं देणं पडलेलं नाही आहे. महावितरण मेलं असल्यामुळे आम्ही ही तिरडी आज त्यांच्या कार्यालयामध्ये घेऊन जातोय. गेले 5-7 दिवस झाले किंवा गेला महिनाभर झालं महावितरणाचा अनेक ठिकाणी गलथान कारभार चालू आहे. नागरिकांना वीज पुरवठा प्रॉपर भेटत नाही आहे आणि त्यामुळे नागरिक त्रस्त आहे. आणि यांची बिलं जर बघायला गेलात तर जी नॉर्मली 1000-1200 रुपये बिलं येतात ती एप्रिल-मे महिन्याच्या काळामध्ये 4000, 5000, 7000 अशापर्यंत बिलं जातात. आणि दिवसाला 8-8, 9-9 तास शहरी भागामध्ये लोड शेडिंग जर चालत असेल तर महावितरण जिवंत आहे आपण कसं म्हणू शकतो? काय एकंदरीत स्थिती वाटते आता? अनेक वेळेला अनेकांनी अर्ज दिलेत, अनेकांनी आंदोलन केलेत. महावितरण असं म्हणतं की आता स्थिती सुधारलेली आहे. महावितरणाची स्थिती काही सुधारलेली नाही. खरं बघायला गेलं तर गेले अनेक वर्षे जीर्ण झालेल्या लाईन्स इथे आहेत आणि गेली 10 ते 15 वर्ष यांना माहिती आहे शहरीकरणामध्ये नागरिकांचं वास्तव्य किंवा स्थलांतरण पनवेल सारख्या भागामध्ये झालेलं आहे. आणि ज्या पद्धतीने लोड पाहिजे त्या पद्धतीने लोड नाही आहे. लोड जर द्यायला गेले तर यांच्या लाईन जीर्ण झालेल्या आहेत. त्या जीर्ण झालेल्या लाईनमध्ये सातत्याने वीज पुरवठा खंडित होतो. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये मी आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून मागणी करतो की या ठिकाणचे कार्यकारी अभियंता जे आहेत, मला वाटतं माने म्हणून कार्यकारी अभियंता आहेत, यांची पहिले इथून तात्काळ बदली केली पाहिजे. पण माझी माहिती अशी आहे की त्यांच्याकडे या सगळ्या वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर किंवा सोल्युशन काढण्यासाठी जे काही साहित्य पुरवायचं असतं ते साहित्य त्यांच्याकडून सप्लाय होत नाही. त्यामुळे मानेंची तात्काळ या ठिकाणून बदली करावी अशी मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी मागणी करतो. काय या तिरडी अंत्ययात्रेच्या आंदोलनातून महावितरणाला इशारा आहे? महावितरणाला हा इशारा आहे. आमच्या प्रमुख मागणी आहे की स्मार्ट मीटर इथे लागले नाही पाहिजे न विचारता कोणालाही. आणि ह्यापुढे जर वीज पुरवठा अशाच पद्धतीने खंडित होत राहिला तर महावितरणाच्या कार्याला आम्ही निश्चितपणे टाळतो. काय स्वरूप काय आहे आता पुढे जाणार? तुम्ही काय करणार? तर इथून आम्ही अंत्ययात्रा काढून महावितरणाच्या कार्यालयात जाणार आहे. कारण त्यांचा नातेवाईक एक्सपायर झालेला आहे. त्यांचे कर्मचारी आहेत तर त्याचं काय पुढे करायचं आहे, विधिवत त्याचं अग्निसंस्कार करायचे की काय करायचं आहे, की दहन करतात की अजून काय करतात ते बघूयात आपण महावितरण कार्यालयात गेल्यानंतर. काय आज अंत्ययात्रेमध्ये तुम्हीही सहभागी झालेला आहेत? व्हावंच लागणार. ॲक्च्युली प्रत्येक नागरिकाने व्हायला पाहिजे कारण सगळ्यांनाच त्रास होतो. आपण म्हणतो न्यू पनवेल म्हणजे गावच्या ठिकाणी तर काय होत असेल तर इतकं खंडित करतात, प्रत्येक क्षणाक्षणाला खंडित होतात. वीज बिला तर यांची एवढी असतात की विचारूच नका. म्हणजे काय यांचा स्मार्टपणा चाललाय आम्हाला माहिती नाही. कुठल्या स्मार्ट मीटरनी हे लोक इतकी बिलं स्मार्टपणे वाढवत आहेत. यांच्याकडे काय घेऊन गेलं तर तुमच्याकडे इतकी इक्विपमेंट आहेत म्हणून तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक वस्तू वाढलेल्या आहेत म्हणून तुमची बिलं येतात ही कारणं देतात आम्हाला. पण तीच इलेक्ट्रिक वस्तू तुमचा सारखा खंडित होण्यामुळे ते इलेक्ट्रिक वस्तू बंद पडत आहेत. म्हणजे नागरिकांना तोही एक फटका बसतोय सगळा खर्चिक. तुमची बिलं खर्चिक आहेत. परत हा वरचा जो इक्विपमेंट जे खराब होतात त्याचा जो खर्च बसतो तो पण एक जास्त आहे. म्हणजे नागरिक सगळ्या बाजूनी अगदी त्याचा कुचंबणा झालेली आहे. एका बाजूला 1 महिन्याचं बिल भरलं नाही तर वीज खंडित केली जाते आणि दुसऱ्या मुलीला सातत्याने वीज पुरवठा खंडित केला जातो. ऑफकोर्स होतोच आहे. म्हणजे मला कळतच नाही की ह्यांच्याकडे एकतर मॅनपॉवर कमी आहे. जर कुठे खंडित झाला तर ह्यांची माणसं किती येतात? 1 किंवा 2. प्रॉब्लेम एवढा मोठा असतो आणि जर त्यांचं टायमिंग झाला तर ती माणसं निघून पण जाते. रात्रभर हा आपला नागरिक आहे ना, सामान्य नागरिक हा अंधारात असतो आणि आता उष्णता किती वाढली आहे. माणूस राहतो का? सामान्य माणूस पंख्याखाली पण राहू शकत नाही, इतकी गरमी वाढलेली आहे. इशारा आहे आमचा की तुम्ही एकतर तुमची सिस्टम बरोबर करा, मॅनपॉवर वाढवा, इक्विपमेंट वाढवा आणि जे काही आहे ना मग तुम्ही तुमची बिलं काय आहेत ती तुमची युनिट वाढतायत. कुठल्या ह्याने तुम्ही युनिट वाढवताय? माणसाचे पगार कमी आहेत, त्यांच्याकडे पैसे नाही आहेत आणि तुमची युनिट वाढत चालली आहे. तुमची सेवा नाहीये पुरेशी आम्हाला. मग कुठल्या ह्याने तुम्ही युनिट वाढवता? महिलांना जास्त त्रास. ऑफकोर्स आम्हाला जेवण बनवायला किती त्रास होतो. त्यांना म्हणावं या आणि चपाती करून बघा. गरमीमध्ये किती हालत होती आमची ती. जेवण करून बघा. मुख्यमंत्र्यांकडे ऑलरेडी एक मुख्यमंत्री म्हणून एक पदभार आहे. त्याच्यानंतर त्यांच्याकडे गृह खातं आहे, त्यांच्याकडे वीज पुरवठ्याचं खातं आहे. असं असताना आता राष्ट्रवादीचं आर्थिक खाते घेतलेलं आहे. म्हणजे हा हव्यास आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी फायनल न झाल्यामुळे नागरिकांना होणारा त्रास. कसं आहे, वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट काढायचे आणि त्यातून पैसे कमवायचे. बाकी नागरिकांचे जे हाल होतील ते होऊ दे. हे मीटरमध्ये स्मार्ट झालेत पण लोकांना विद्युत पुरवठा करण्यामध्ये स्मार्ट नाही आहे. ते लोक पहिलं ते स्मार्ट केलं पाहिजे, नंतर विद्युत पुरवठा त्यांनी मीटर स्मार्ट केले पाहिजेत.
आणि आता आम्ही शासनाला ही मागणी करणार आहे की हे जे सरकार का विद्युत पुरवठा खंडित होतोय ह्याच्यासाठी यांनी ग्राहकांना 50% डिस्काउंट दिला पाहिजे. तुमचं बिल जर 1000 येत असेल तर 500 रुपयेच घ्यायचं. तर जर तुम्ही विद्युत पुरवठा बरोबर करत असाल तरच तुम्ही बिलं व्यवस्थित घ्या. तर बिलं तुम्हाला बिलं घेताना तुम्ही बरोबर घेता आणि द्यायचे 1 महिना जर बिल भरलं नाही तर तुम्ही विद्युत मीटर काढायला येता. मग तसंच तुम्ही इथे जेव्हा लाईट येत नाही रोज 3-3, 4-4 तास तुम्ही लोड शेडिंग करता काय, तेव्हा तुम्ही लोकांना का नाही बोलायला की जाऊ दे चला तुमच्या प्रकार आहे असं म्हणावं लागेल की रस्ते सुधारायचे टोल लावायचा. तसाच प्रकार आहे, पण त्याच्यापेक्षा भयानक प्रकार आहे. तो टोल परवडला पण हे परवडत नाही. शेवटी लहान मुलं आहेत घरी, वयस्कर वृद्ध आहेत, रात्री 1-1, 1:30 वाजता सकाळी रात्री लाईट घालवतात ते सकाळी लाईट येते. कशा लोकांनी राहायचं? शेवटी लोक रस्त्यावर येतात, रस्त्यावर येऊन हवा खातात. आता या अंत्ययात्रेतून जर नाही सुधारलं तर काय करेल मग? आणि त्यातून जर सुधारला नाही तर जे करायचं आहे ते मनसे स्टाईलमध्ये आम्ही करू. हे त्यांना माहिती आहे आम्ही काय करू शकतो. यावेळी आम्ही त्यांना निवेदन देणार आहे. पुढच्या वेळी आमचं आंदोलन हे मनसे स्टाईलच असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.